राज्यभरातील कंत्राटी वीज कर्मचारी गेल्या 2 दिवसांपासून काम बंद आंदोलनावर आहे, संपावर आपण बघू शकतो। या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आणि नागपुरातील कोराडी पॉवर प्लांट समोर आपण हे कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी बघू शकतो आंदोलन करतात। ज्या रिक्त जागा आहेत त्यावर स्थायी करा या प्रमुख मागणीसाठी या कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे। यापूर्वी 1 दिवसाचा इशारा आंदोलन केलं होतं, आता 2 दिवस काम बंद आंदोलन आणि हे मागणी मान्य झाली नाही समजा तर 5 तारखेपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा जो आहे तो यांनी दिलेला आहे। आपल्यासोबत काही कर्मचारी आहे, त्यांना विचारूया तर काय 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 मागणी आहे, कशासाठी आंदोलन करतात? आमची मागणी या वीज क्षेत्रातील आज कालपासून 42,000 कंत्राटी कामगार महापारेषण वितरण डिस्ट्रीब्युशन सगळे उतरलेले आहे। आमच्या मागण्या अशा आहे की सगळ्यात पहिले पगारवाढ, त्याच्यानंतर एनईआर पद्धत लागू झाली पाहिजे जेणेकरून आम्ही महाजनकोच्या सेवेमध्ये सामील होऊ। तसेच आमची जे ESIC लागू होती ती आता पगारवाढ थोडी वाढल्यामुळे ते बंद पडलेली आहे। आम्हाला मेडिक्लेम सारखी कोणती वस्तू नाही, त्यामुळे आम्हाला आंदोलन करणार तुम्ही? आजचा कालचा रात्री 00 पर्यंत आमचं चालू राहील 1 तारखेपर्यंत। कामावर काही परिणाम होतोय प्लांटमध्ये? 90% कामगार आमचे बाहेर आलेले आहे, कामावर परिणाम होऊन राहिलेला आहे। जेवढे कंत्राटी कामगार होते सर्वचे सर्व बाहेर आलेले आहे, त्याच्यामुळे विपरीत परिणाम होणार। महाराष्ट्र राज्यभर हे आंदोलन चालू आहे, वितरण पारेषण जनरेशन या सर्वांमार्फत हे आंदोलन चालू आहे। आमचा ऊर्जा मंत्री साहेबांना एक विनंती आहे, त्यांनी प्रशासनाला आदेश द्यावे आणि आपल्या अध्यक्षतेखाली बैठक लावून लवकरात लवकर कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून द्यावा। लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अन्यथा बेमुदत काम बंद आंदोलन करू असा इशारा दिला आहे। कोराडी पॉवर प्लांट समोरचे हे सगळे कर्मचारी आहे आणि या ठिकाणी काम बंद आंदोलन या कर्मचाऱ्यांकडून केलं जात आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, न्यूज 9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।